जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. रंजना रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, कटवडा. तर तुम्ही पाहू शकता इथे झणझणीत असा मस्त तरीदार मी कटवडा बनवणार आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. इथे कांदा कापला आहे, लसूण, आलं, खोबरं किसून घेतले आणि इथे खडे मसाले आहेत. दालचिनी, लवंग, मिरी, शहाजिरे आणि एक तमालपत्र. तर चला इथे आता मी कढईमध्ये कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर आता इथे आपण पाहणार आहोत की कांदा आपल्याला खूपच काळा असा करायचा नाही आहे, थोडा परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे मी थोडं तेल घातलं आहे. तर आता इथे मी खडे मसाले घालणार आहे, कारण खडे मसाले मी नंतर का घातले, कारण जास्त करपायला नको म्हणून मी खडे मसाले नंतर घातलेत. आता इथे छानपैकी एकदा परतून घेऊया आपण. आता आलं लसूण घातलेला आहे. आलं लसूण पण आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणीने मसाला जास्त इथे जे आपलं कांदा आहे ते जास्त काळा करायचा नाही आहे. आता आपण किसलेलं खोबरं घालून घेऊया. खोबरं अर्ध वाटी मी किसलेलं होतं. आता खोबरं मी नंतर घातले, कारण ते पण जास्त काळपट व्हायला नको म्हणून मी नंतर घातले. तर आता इथे आपल्याला जर तीळ वगैरे ॲड करायचे असेल तर करू शकता. मी आता इथे एवढंच मसाले घेतलेत. इथे कांदा, खोबरं, लसूण, आलं जे आपण नेहमी घेतो तेच, आणि खडे मसाले. तर चला आपला मसाला भाजून झालेला आहे मस्त कांदा खोबऱ्याचा. आता आपण थोडा गार झाल्यानंतर मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम बारीक असं मस्त वाटण करून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालायचं आहे. तर इथे कांद्याचा वाटण केलेलं आहे. नंतर इथे मसाले घेतलेत आणि इथे थोडी मटकी घेतलेली आहे मी. तर आता आपण रस्सा करूया, कटवड्याचा रस्सा. इथे मी तेल घालणार आहे, 2.5 पळी असं तेल घालणार आहे मी. आता इथे मसाले घेतलेत, 2 प्रकारचे लाल मसाले घेतलेत, गरम मसाला, धना पावडर आणि हळद घेतलेली आहे. तुम्ही याच्यात आणखीनही मसाले ॲड करू शकता. आता हे तेलामध्ये, कोमट तेलामध्ये हे मसाले टाकलेले आहेत. जास्त तेल गरम करायचं नाही आहे. आता एक तमालपत्र टाकलेलं आहे. आता मसाले मस्त आपले असे परतून घ्यायचे आहेत. आता आपण वाटण केलेलं कांदा आणि खोबरं याचं वाटण घालून घेऊया मस्तपैकी. आता तेही आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपल्या मसाल्यांना तेल सुटेल तोपर्यंत आपण मस्तपैकी असं वाटण परतून घेऊया. तर मस्त आपल्या कड्यांना पण तसं तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. आता आपण जी मटकी होती ती टाकून घ्यायची आहे. तर काही ठिकाणी मटकी घालत नाहीत, तर काही ठिकाणी घालतात. आवडीनुसार आपण देखील असं करू शकतो. तर इथे मी थोडी मटकी घातलेली आहे. तर इथे आमच्याकडे कटवडा मिळतो त्याच्यात मटकी असते. तर छान मटकी पण अशी परतून घेतली आहे, कारण मटकी आपली लवकर शिजेल. आता इथे मी गरम पाणी केलेलं आहे. इथे मी 3 ग्लास असं गरम पाणी केलेलं आहे. तर आपल्याला याचा रस्सा पातळच ठेवायचा आहे म्हणून मी इथे 3 ग्लास असं पाणी घालून घेतलेलं आहे. एकदा चांगलं आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपले असं रस्सा झालेला आहे. आता इथं आपल्याला मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर इथे फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतले.
चवीनुसार मीठ पण घालून घेऊया। आता एकदा असं आपल्याला सर्व हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त आपला कट वडा आता 5-6 मिनटं तरी इथे कट आपला उकळू द्यायचा आहे, एकदम कमी झाकण ठेवून। इथे आता आपण बटाट्याची चटणी करून घेऊया वड्यासाठी। जिरं आणि मोहरीची मी फोडणी दिले आणि इथे हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे मिक्सरला मी फिरून घेतलेलं होतं, ते मी आत्ता घालून घेत आहे। आता आपल्याला इथे तेलामध्ये छान असं हिरवी मिरची परतून घ्यायची आहे, हळद घालून घ्यायची आहे। आता इथे मी कढीपत्त्याची पानं घेतले होते 5-6, ते बारीक करून घातले। आता हळद घालून घेऊया, चांगलं परतून घेऊया म्हणजे कच्चापणा निघून जाईल हिरवी मिरचीमधला। चांगलं परतून घेतल्यानंतर आता ही चटणी आपण इथं बटाटे जे उकडलेले होते ते मी असे कुचकरून घेतलेले आहेत, त्याच्यावर आता हे मी हिरवी मिरचीचा तडका जो असतो तो घातलेला आहे आणि आता चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे। आता इथे धना पावडर घातले मी। आता आपल्याला छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे कोथिंबीर राहून गेली, तीसुद्धा घालून घेतलेली आहे। आता सर्व आपण मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत। बघा अशा प्रकारे सर्व मिक्स करून आता इथे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत, तर मी असे मोठे आकाराचे वडे तयार करून घेणार आहे। तर इथे तुम्हाला गोल किंवा चप्पट असा कुठला आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे असे वडे करून घ्यायचे आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत, पाहू शकता तुम्ही इथे। आता इथे तेल हे आपला जो कट आहे तो सुद्धा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। 5-6 मिनटं छान मी बारीक गॅसवर याला उकळी काढेपर्यंत झाकण ठेवलेलं होतं। आता आपला कटसुद्धा तयार झालेला आहे। आता आपण इथे वडे करण्यासाठी बेसन पीठ घेऊया। इथे मी 2 कप असं बेसन पीठ घेतलं आहे, थोडं चिमटीभर मी इथे सोडाकार टाकले, ते चवीनुसार मीठ टाकले। आता इथे हळदसुद्धा मी थोडी टाकणार आहे, छान आपल्या वड्यांना कलर येईल असं। आता इथे आपण पाणी घालून हे बॅटर करून घेऊया बेसन पीठचं। आपल्याला छान असं बेसन पीठचं बॅटर करून घ्यायचं आहे। बघा असं मिक्स करून जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं एकदम दाटसर। याच्याने ना आपले वडे असे तेलकट होत नाही, खूप पातळ नाही करायचं। आता बघा इथे मस्त आपलं बेसन पीठचे वडे आता आपण इथे काढून घेऊया। तर सर्वात अगोदर इथे मी 2 वडे काढून घेते। वडे थोडे मोठे मोठेच घेतलेले आहेत, कारण कटवड्याला मोठेच वडे लागतात। तर इथं वर असं तेल घालून घेऊया म्हणजे, आणि नंतर हळूच असं आपल्याला वडे कारण खाली मग चिटकून जातात। त्याच्यानंतर पहिली बाजू चांगली होऊ द्यायची आपल्याला। तेल अगोदर गरम करून नंतर थोडं गॅस कमी करायचा आहे, म्हणजे जळत नाहीत लगेच। तर बघा आता इथे मस्त आपले वडे पण असे सर्व वडे आपल्याला असेच काढून घ्यायचे आहेत। बघा छान झालेत मस्त, आणि कलर पण वड्यांचा खूप छान आला आहे। आता हे वडे आपण काढून घेऊया।
हे वडे जास्त तेलकट नाहीत, कारण बेसन पीठ आपण जर व्यवस्थित बांधले गेलं तर वडे तेलकट होत नाहीत. तर आता हे दुसरे देखील आहेत, ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने काढून घेऊया. आता इथे मी दुसरेही बटाटे वडे आता काढून घेते. आता इथे पहिले मी 2च घातले होते, आता मी इथे 4-1 असे घालून घेते. आता इथे वर आपण असं तेल घालून त्यांना मोकळे करून घेऊया. असे त्या पद्धतीनेच सर्व हे वडे असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मस्त झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता इथे कटवड्याची आपण आपला तयार झालेला आहे. आता इथे कांदा, लिंबू, आता इथे वडा जो आहे तो आपण कसा सर्व करायचा बघूया. आता इथे मी 2 वडे ठेवलेले आहेत. आता जो आपला हा रस्सा आहे, कट आहे, तो इकडे साईडला असं आपण टाकून घ्यायचा आहे, सर्व मिक्स करून. पाहू शकता तुम्ही, इथे आमच्या या साईडला खानदेशमध्ये याला वडा रस्सा देखील म्हणतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला मैत्रिणींनो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.